नमस्कार मित्रांनो, उद्या गुरुवार आणि उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे. तर या ठिकाणी एकदम जबरदस्त सेटअप तयार झालेला आहे, की आपण काल ज्या पद्धतीने ॲनालिसिस केलेलं होतं, त्या पद्धतीनुसार जर मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये आज एंट्री केली असेल, तर एक छानपैकी तुम्हाला इथे ट्रेड भेटलेला आहे मॉर्निंग सेशनमध्ये. कारण मित्रांनो इथे आपण काय म्हटलं होतं, की मी थोडंसं चार्ट मोठा करून तुम्हाला दाखवतो, की आपल्या लेवल खूप साध्या आणि सिंपल होत्या मित्रांनो, की इथे आपण काय ठरवलं होतं, की या ठिकाणी मार्केट जर फ्लॅट ओपन झाला आणि हा जो हाय आहे, जे की मार्केट इथे साईडवेज राहिलं होतं, हा हाय जसा इथे मार्केट काढेल तेव्हा एक छानपैकी मुवमेंट इथे आपल्याला पाहायला भेटणार होती. मार्केट काय झालं या ठिकाणी गॅप अप ओपन झालं. मार्केटने काय केलं, ह्याच रेंजला सपोर्ट तयार केला इथे आणि एक अपसाईड मुवमेंट दिलेली आहे. मित्रांनो हे आपलं टार्गेट होते, जे की आपण काल ड्रॉ केलेलं होतं. ह्या टार्गेटपर्यंत आपण आपलं जे प्रॉफिट आहे बुक करणं हे अपेक्षित असतं. तर उद्या काय करायचं आहे, उद्या मित्रांनो जो महत्त्वाचा आपल्याला इथे रेजिस्टन्स होता, बघताय मार्केटने इथनंच मार्केटमध्ये काय होतं, सेलिंग आली होती. अगेन मार्केटने आजही याच ठिकाणी रेजिस्टन्स घेतला आणि बघताय तुम्ही या ठिकाणी जे की आपलं 22 EMA आहे, हा EMAचा इथे ब्रेक केला मित्रांनो. आणि मार्केटने काय केलं, या ठिकाणी जे आहे मार्केट सस्टेन झालं नाही. या ठिकाणी अगेन सपोर्ट लेवलवरती एक बुलिश कॅन्डल तयार झाली आणि मार्केटने एक अपसाईड रॅली दिली. ही रॅली आपण या ठिकाणी घेतली नाही, कारण आपला सेटअप फक्त इथे तयार होत होता. त्याच्यानंतर मित्रांनो इथे जे आहे हा महत्त्वाचा रेजिस्टन्स एकदम जबरदस्त फुल व्हॅल्यूमने इथे ब्रेक झाला. पण मित्रांनो या ठिकाणी जे आहे की टाईम बघता तुम्ही 3 वाजले होते, त्यामुळे इथे आपण ट्रेडचा कोणताही प्लॅन इथे करायचा नसतो. तर तो उद्या काय करायचं, उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, तर साहजिक आहे मित्रांनो मार्केट जे आहे बुलिश ट्रेंड दाखवत आहे इथे आणि उद्या मार्केट हे गॅप अप ओपन होऊ शकतं, जे की जवळपास 21,700 किंवा 750च्या रेंजमध्ये इथे मार्केट ओपन होऊ शकतं. तर आपण कशा पद्धतीने ट्रेडचा इथे प्लॅन करायचा आहे. निफ्टी जर बघितलं मित्रांनो इथे ऑल टाईम हायवरती इथे ट्रेड करत आहे. आता उद्या आपल्याला कॉलमध्ये जायचं आहे, तर 21,675 ही जी लेवल आहे, जे की महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे. मार्केटने इथनं काय केलं, इथनं जे आहे एक रिजेक्शन घेतलेलं आहे. ह्या लेवलचा जसा इथे ब्रेक होईल, तर इथे आपण काय करायचं, अपसाईडला जे आहे ते कॉलसाठी प्लॅन इथे करू शकतो. ठीक आहे, तर हे लेवल आपण तुम्ही जे आहे मित्रांनो तुमच्या चार्टवरती ड्रॉ करून घेऊ शकता. अगेन मित्रांनो मार्केटने जर या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं मार्केट, तर हा जो महत्त्वाचा रेजिस्टन्स इथे आज ब्रेक झालेला आहे, तो इथे सपोर्टचं काम करेल आणि इथनं अगेन एक मार्केट एक बुलिश मोमेंट देऊ शकतं. तर त्याचा आपल्याला वेट करायचा आहे. जसं मित्रांनो आजचा जो हाय आहे तो ब्रेक होईल, तेव्हा या ठिकाणी निफ्टीमध्ये जे आहे जवळपास 21,750 ते 800 या ठिकाणी अगेन अपसाईड टार्गेट इथे आपल्याला पाहायला भेटू शकतात. जर या ठिकाणी कंडिशन अशी झाली, की या ठिकाणी मार्केट हे गॅप अप ओपन झाले, ठीक आहे. आता या ठिकाणी क्लोजिंग झालेली आहे, म्हणजे 21,750 किंवा 800च्या रेंजमध्ये जर इथे मार्केट ओपन झालं, तर लगेच इथे कॉलसाठी प्लॅन करायचा नाही. वेट करायचा आहे. मार्केट कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन तयार करत आहे, त्यानुसार इथे आपण अपसाईड किंवा डाऊनसाईड ट्रेडचा प्लॅन करू शकतो. किंवा मित्रांनो पहिली 15 मिनिटाच्या कॅन्डलचा जिकडे ब्रेक होईल, तिकडे या ठिकाणी आपण छोटीशी रिस्क घेऊन इथे ट्रेड करू शकतो. जर मार्केट हे गॅप डाऊन ओपन झालं, म्हणजे आता ही जी ट्रेडलाईन आहे, ही ट्रेडलाईन मार्केट फॉलो या ठिकाणी करणार आहे. ठीक आहे, ही ट्रेडलाईन तुम्ही सस्टेन करून म्हणजे पुढे वाढवून घेऊ शकता. अगेन या ठिकाणी मार्केट हे डाऊन साईडला आलं, तर या ठिकाणी या सपोर्ट ट्रेडलाईनवरती इथे सपोर्ट घेऊ शकतो आणि इथून एक अगेन एक अपसाईड मुवमेंट आपल्याला पाहायला भेटू शकते. जर सपोर्ट ट्रेडलाईनचा इथे मित्रांनो जबरदस्त एक बेरिश कॅन्डलने ब्रेक झाला आणि कॅन्डल जर खाली क्लोज झाली, तर इथे आपण जे आहे सेकंड कॅन्डलमध्ये इथे सेलसाठी प्लॅन डाऊन साईडला इथे करू शकतो. तर हा निफ्टीचा चार्ट आहे. खूप आणि साध्या सिंपल पद्धतीने मित्रांनो जे आहे तुम्ही समजून घेऊ शकता, की आपण कुठे कॉल घ्यायला पाहिजे आणि कुठे पुट या ठिकाणी घ्यायला पाहिजे. तर उद्या जर फ्लॅट ओपन झालं, तर अगेन एक आजचा जो हाय आहे तो ब्रेक झाला, तर अगेन एक आपल्याला अपसाईड मुवमेंट जी की जवळपास 21,800च्या रेंजपर्यंत इथे पाहायला भेटू शकते. अगेन जर मित्रांनो या ठिकाणी हा जो महत्त्वाचा सपोर्ट आहे, जो रेजिस्टन्स जो आता होता तो ब्रेक झालेला आहे आणि हा सपोर्ट कन्वर्ट झाला आहे. हा सपोर्ट जर इथे ब्रेक झाला, तर या ठिकाणी ह्या ट्रेडलाईनपर्यंत आपल्याला ट्रेड भेटू शकतो. म्हणजे एक छोटीशी आपण इथे रिस्क घेऊ शकतो. कारण या ठिकाणी मार्केट काय करणार मित्रांनो, या ठिकाणी हा जो महत्त्वाचा सपोर्ट आहे, ठीक आहे, हे जे सपोर्ट ट्रेडलाईन आहे, ही ट्रेडलाईन इथे फॉलो करू शकतं आणि इथे जे आहे बरेच ट्रेडरला इथे ट्रॅप पण करू शकतं, की इथे खाली जात असल्यासारखं इथे दाखवू शकतं मार्केट आणि अगेन या ठिकाणी एक अपसाईड मुवमेंट देऊ शकतं. तर त्यासाठी इथे आपल्याला वेट करायचा आहे. एकदम जबरदस्त अशा पद्धतीचे रेड कॅन्डलने जर इथे ब्रेकडाऊन झाला, तरच इथे पुटसाठी प्लॅन करायचा, अन्यथा इथे पुटसाठी प्लॅन करायचं नाही. ओव्हरऑल जर बघितलं मार्केटचा ट्रेंड हा जो आहे अपसाईड मित्रांनो अप ट्रेंड आहे, तर आपल्याला अप ट्रेंडचाच इथे जे आहे विचार या ठिकाणी करायचा आहे. तर हा निफ्टीचा आपण ॲनालिसिस केलं. बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीमध्ये देखील मित्रांनो आपण काल एकदम साध्या सिंपलपणे पद्धतीने जे सांगितलं होतं, की रेंजचा जसा ब्रेक होईल, आपण अपसाईड ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो. बघताय तुम्ही कालचंच हे ॲनालिसिस आहे मित्रांनो. इथे नवीन काही गोष्टी ॲड करायच्या नाही आहेत. ठीक आहे.
इथे जे होतं जसं रेंजचा ब्रेक झाला, फर्स्ट कॅन्डलचा ब्रेकआउटवरती जर बघितले आपण तर एक छानपैकी मूव्हमेंट इथे भेटलेली आहे. अगेन या ठिकाणी रेजिस्टन्स भेटला जे की प्रिव्हियस पण इथनं मार्केटने रेजिस्टन्स घेतला होता. इथे देखील मित्रांनो 3 वाजता इथे ब्रेकआउट दिला. ब्रेकआउटवरती सस्टेन झालेला आहे. आता उद्या मार्केट हे शक्यतो गॅप अप ओपन होऊ शकतं. जर गॅप अप ओपन झालं या ठिकाणी मार्केट तर आपण ज्या ठिकाणी प्राइस ॲक्शन बघून कॉल किंवा पुढचा इथे प्लॅन करू शकतो. आता बँक निफ्टीमध्ये म्हटलं तर नेक्स्ट टार्गेट जे आहे 48,500चं हे जे आहे नेक्स्ट टार्गेट इथे आपल्याला दिसत आहे. आणि जर ह्या सपोर्ट आता जो सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक केला आहे, हा जर रेजिस्टन्स अगेन डाऊन साईडला ब्रेक दिला तर इथे काय होणार, आपल्याला अगेन हा रेजिस्टन्समध्ये कन्वर्ट होऊ शकतो. सध्याला हा सपोर्टमध्ये कन्वर्ट झालेला आहे. जर त्या डाऊन साईडला जर अगेन मार्केट आलं तर अगेन ह्या सपोर्ट ट्रेडलाईनपर्यंत बँक निफ्टी येऊ शकते. आता सेन्सेक्सचा जर इथे विचार केला मित्रांनो तर सेन्सेक्स बघताय तुम्ही जवळपास 72च्या या ठिकाणी 72,000ची लेवल इथे काय केलेलं आहे, आज टच या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे जवळपास मित्रांनो सेन्सेक्स जे आहे जवळपास 80,000पर्यंत इथे जायच्या तयारीमध्ये इथे आपल्याला दिसत आहे. ज्यांनी BSEच्या इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांचा पोर्टफोलिओ सध्याला तर या ठिकाणी ग्रीन आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो हे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.